नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताय ना? अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत. अतिशय महत्वाचा आणि आयएमपी टॉपिक आहे. नाव टाका मित्रांनो पटकन. काय नाव टाकायचंय? आवृत्ती दर्शक. आवृत्ती दर्शक संख्या विशेषण. काय नाव टाकायचं मित्रांनो? आवृत्ती दर्शक संख्या विशेषण. याची व्याख्या खूप सोपी आहे. जर तुम्हाला व्याख्या कळाली तर तुम्हाला संपूर्ण टॉपिक काही क्षणात कव्हर होऊन जाईल तुमचा. बघा तुमच्या स्क्रीनवर दिलेले काय लिहिलं मित्रांनो? अगदी सोपी व्याख्या आहे. व्याख्या नीट समजून घ्या. लिहिलेलं आहे की ज्या वाक्यामध्ये संख्येची पट किंवा संख्येची आवृत्ती होत असेल ते संपूर्ण वाक्य आणि त्यापैकी काही शब्द म्हणजेच काय विशेषण चालू आहे. नीट समजून घ्यायचं. संख्या विशेषण वाचतो आपण, म्हणून ते संपूर्ण वाक्यामध्ये जर संख्येची पट दिसणारा कोणता शब्द असला किंवा संख्येची आवृत्ती होणारा जर शब्द असला तर ते वाक्य कशामध्ये येतं मित्रांनो? आवृत्ती दर्शक संख्या विशेषणामध्ये. बघूयात कशा प्रकारचा प्रश्न पोलीस भरतीला येतो यावर आणि त्याचं योग्य उत्तर कशा प्रकारे काढलं पाहिजे. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे नोट्स आहे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. मला तुमच्याकडून प्रश्नाची अपेक्षा आहे, म्हणजेच प्रश्नाच्या उत्तराची. ज्यांच्याकडे नोट्स नाहीये, जे नवीन आहेत, जे शिकत आहेत आणि काही विद्यार्थ्यांकडे नोट्स असताना सुद्धा त्यांना समजत नाही, म्हणून आपण लेक्चर घेतो. ठीक आहे, बघा काय प्रश्न दिला मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे की 21 दिवसात पैसे दुप्पट होणार. फिर हेराफेरी आठवतंय का? 21 दिन में पैसा डबल. तसाच प्रश्न आहे हा. 21 दिवसात पैसे दुप्पट होणार. याच्यातील प्रश्न नीट वाचायचा. बघा, व्हेरी गुड, खूप छान, खूप छान मित्रांनो. कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर आले सुद्धा तुमचे. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून होती. सर्वांचे योग्य उत्तर आले आतापर्यंत. तरीही तुमचे योग्य उत्तर आले म्हणजे बाकीच्यांना कळतं असं नाही. त्यांना सुद्धा समजावं लागेल. आपल्याला सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचंय. या वर्षी आपला रिझल्ट जबरदस्त पाहिजे मला. व्हेरी गुड, खूप छान उत्तर दिले. बघा प्रश्न काय होता? 21 दिवसात पैसे दुप्पट होणार. लिहायचं मग इथे पटकन. 21 दिवसात पैसे दुप्पट होणार. प्रश्न काय होता? एखाद्या वाक्यामध्ये संख्येची दुप्पट म्हणजेच काय, दुप्पट जाऊ द्या, संख्येची पट किंवा संख्येची आवृत्ती होत असेल, यामध्ये कुठे संख्येची पट दिसत आहे का? व्हेरी गुड, खूप छान उत्तर दिले. यामध्ये संख्येची आहे पट दुप्पट. म्हणजेच काय पट होते, एक पट, दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट असे जे पट असते, असा जर कोणता शब्द आला किंवा त्याच्यामध्ये काय असतं, पुनरावृत्ती, म्हणजे तुम्हाला कळणारच आहे पुढे, त्या संख्येची पुनरावृत्ती होत आहे, पुन्हा पुन्हा ते शब्द वापरले जात आहे. म्हणजे जर असं कोणत्या एखाद्या वाक्यामध्ये संख्येची पट किंवा पुनरावृत्ती जर होत असेल तर ते कशामध्ये मोडलं जातं? ते मोडलं जातं मित्रांनो आवृत्ती दर्शक संख्या विशेषणामध्ये. संख्या विशेषण अतिशय कन्फ्युजनचा टॉपिक आहे, म्हणून तुमचा दररोज एक एक टॉपिक क्लिअर केला जातोय. प्रत्येक लेक्चरमध्ये एक एकच टॉपिक घेतोय आपण. 2 किंवा 3 टॉपिक नाही घेते, तर एक एक टॉपिक घेतोय. कळालं तुम्हाला कशा प्रकारे ओळखलं जातं संख्यावाचक विशेषण? की ज्या वाक्यामध्ये संख्येची पट दाखवली जात असेल किंवा संख्येची आवृत्ती होत असेल, अशा वाक्य कशामध्ये मोडतात? आवृत्ती दर्शक संख्या विशेषणामध्ये, किंवा आवृत्ती वाचक सुद्धा म्हणतात त्याला. कळालं? या टॉपिकवर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे, हे सर्व काही आपण आता क्लिअर करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करू. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो. काय प्रश्न आहे आणि काय त्याचं योग्य उत्तर आहे बघा. प्रश्न आहे की सचिन तेंडुलकरांनी मॅच मध्ये द्विशतक केले. सचिन तेंडुलकरांनी मॅच मध्ये द्विशतक केले. याच्यातील काय ओळखायचंय? प्रश्न पूर्ण वाचा, ऑप्शन पूर्ण वाचा, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर क्लिक करा. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान, खूप छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जबरदस्त प्रश्नांचे जबरदस्त उत्तरे. खूप छान. लाईव्ह चॅट मध्ये जबरदस्त उत्तर देत आहात मित्रांनो तुम्ही. खूप छान, व्हेरी गुड. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे. व्हेरी गुड, खूप छान. सचिन तेंडुलकरांनी मॅच मध्ये द्विशतक केले. याच्यातील काय ओळखायचंय? व्हेरी गुड, तेच याचं योग्य उत्तर आहे, तेच. व्हेरी गुड, खूप छान प्रकारे अभ्यास चालू तुमचा. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे. प्रश्न आता शिकता पहिला समजवलाय, अजून तर पुढे बेसिक चालू आहे आपलं. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत प्रश्न येणार आहेत. नेट सांभाळून उत्तर द्यायचे, घाई करायचे नाही. त्याचं योग्य उत्तर तेच आहे. व्हेरी गुड, खूप छान. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी.
ऑप्शन क्रमांक डी काय द्विशतक. सचिन तेंडुलकरांनी मॅच मध्ये द्विशतक केले, याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी द्विशतक. सर्वांचं योग्य उत्तर आलं, सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की तो घर घेऊन नका काय, ते घर घेऊ नका ते त्रिकोण आहे. ते घर घेऊ नका ते त्रिकोण आहे, याच्यातील काय ओळखायचंय? प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा, आणि ऑप्शन आलं की नाही आले ह्या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये आले सुद्धा. खूप छान, व्हेरी गुड मित्रांनो. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की तुम्ही सर्वांचे योग्य उत्तर आले पाहिजे. एक सुद्धा प्रश्न चुकायला नको पोलीस भरतीला. या टॉपिक वरती खूप कन्फ्युजनचे प्रश्न असतात, कळत नाही कशा प्रकारे सोडवलं पाहिजे, आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले, सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचं योग्य उत्तर. खूप छान. तेच याचं योग्य उत्तर असणार. जे प्रयत्न करते ते सुद्धा प्रयत्न करा. मला पटकन सर्वांनी उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये की ते घर घेऊ नका ते त्रिकोण आहे, याच्यातील काय ओळखायचं मित्रांनो? आवृत्ती दर्शक ओळखायचं. पटकन ओळखा, याच्यातील आवृत्ती दर्शक संख्या विशेषण कोणतं आहे? खूप छान, व्हेरी गुड व्हेरी गुड. योग्य उत्तर आले तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर आलेले, तेच याचं योग्य उत्तर असणार आहे. जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिले तेच याचं योग्य उत्तर आहे. व्हेरी गुड सर्वांसाठी. याचं योग्य उत्तर तेच मित्रांनो काय, तर ऑप्शन क्रमांक ए त्रिकोण. संख्येची आवृत्ती त्रिकोण, आवृत्ती होते त्रि कळालं ना? 3 म्हणजे 3, आणि पट पण मध्ये ओळखलं जातं ना, द्विशतक म्हणजे 2 शतक केले, आवृत्ती झाली परत तेच, कळालं ना? आणि त्रिकोण म्हणजे 3 कोण, ते एकसारखे 3 कोण म्हणजे त्रिकोण. कळालं तुम्हाला? भूमितीमध्ये हे सर्व काही होतं लेक्चर मध्ये आपल्या. ठीक आहे. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की मुंबई ते पुणे रस्ता चौपदरी होणार. मुंबई ते पुणे रस्ता चौपदरी होणार, याच्यातील प्रश्न पूर्ण वाचा, ऑप्शन पूर्ण वाचा, योग्य उत्तर जे असेल ते पटकन लाईव्ह चॅट मध्ये द्या, आणि तुमचे उत्तर आले सुद्धा आहे. व्हेरी गुड, खूप छान. आतापर्यंत तरी एकाचं सुद्धा उत्तर चुकलेलं नाहीये. व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांसाठी व्हेरी गुड. आतापर्यंत सर्वांचे योग्य उत्तर आलेले, व्हेरी गुड सर्वांसाठी. जबरदस्त उत्तर आहे, व्हेरी गुड, खूप छान. प्रयत्न करा बिंदास. उत्तर चुकणार नाही तुमचं, कारण तुम्हाला बेसिक क्लिअर झाले, म्हणजे तुमचं बेसिक तुमचं क्लिअर झाल्यामुळे तुम्हाला ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न पण अगदी सहज सोडवता येतील. सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी योग्य उत्तर आलेले आहे. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर आहे. सर्वांचं योग्य उत्तर आले, सर्वांचं. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर आलं पाहिजे, एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही पाहिजे. प्रयत्न करा. जे कोणी 10-5 जण प्रयत्न करत नसतील त्यांनी सुद्धा प्रयत्न करायला सुरुवात करा. खूप छान, व्हेरी गुड. तेच याचं योग्य उत्तर आहे. घाबरू नका, बिंदास कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. ABCD पूर्ण बघा, आणि तेच याचं योग्य उत्तर असणार आहे जे तुम्ही सर्वांनी दिले. काय, तर ऑप्शन क्रमांक असणार आहे त्याचा सी, काय चौपदरी. मुंबई ते पुणे रस्ता चौपदरी होणार, याच्यातील आवृत्ती दर्शक संख्या विशेषण असणार आहे चौपदरी. ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे. सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांनी योग्य उत्तर दिले. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की महेंद्रसिंग धोनी हे दुहेरी खेळाडू आहे. महेंद्रसिंग धोनी हे काय आहे? दुहेरी खेळाडू आहे. याच्यातील काय ओळखायचंय? प्रश्न वाचा, ऑप्शन वाचा नीट, त्याच्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या. बघा कमेंट बॉक्समध्ये. व्हेरी गुड, खूप छान. घाई करू नका. योग्य उत्तर, सर्वांचं योग्य उत्तर. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. सर्वांचं योग्य उत्तर आतापर्यंत खूप छान. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमच्या सर्वांचं यावर्षी स्वप्न पूर्ण होणार आहे. येणाऱ्या भरतीमध्ये जर या टॉपिकवर कोणताही प्रश्न पडला तर तुमचा एक सुद्धा मार्क जाणार नाही मित्रांनो. एक सुद्धा, आपल्याकडे गॅरंटी सुद्धा घेतली जाते. आणि दररोजचे क्लासेस आहे आपले, दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका. लेक्चर संपल्यानंतर या टॉपिकवर लगेच तुमच्या आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपवरती या टॉपिकवरील लगेच 100 मार्कांची प्रश्नपत्रिका देण्यात येईल काही क्षणात. जबरदस्त प्रश्नपत्रिका आणि जबरदस्त याचे उत्तर असतात. आपली टीम लेक्चर झाल्यानंतर तुमच्यासाठी बघा प्रश्नपत्रिका लगेच सेट करायचं चालू आहे. म्हणून प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा, आणि योग्य उत्तर तेच आहे जे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दिले. सर्वांचं योग्य उत्तर तेच योग्य उत्तर आहे मित्रांनो. काय प्रश्न होता? महेंद्रसिंग धोनी हे दुहेरी खेळाडू आहे. याच्यातील योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी.
काय? दुहेरी. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे दुहेरी. सर्वांचं योग्य उत्तर आलं. सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की 800 रुपयाचे तिप्पट किती होतात? 800 रुपयाचे तिप्पट किती होतात? प्रश्न वाचा लवकर. याच्यातील योग्य उत्तर पटकन क्लिक करा. मला काही क्षणात सर्वांचे योग्य उत्तर पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून होती की घाईघाईमध्ये काय कशा प्रकारे तुम्ही उत्तर देणार, घाईघाईमध्ये कशा प्रकारे उत्तर देणार हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून होती मित्रांनो. सर्वांचे योग्य उत्तर असं म्हणणार नाही मी, कारण सर्वांचे योग्य उत्तर आलेले नाहीये. कन्फ्यूज झालेले तुम्ही. घाई करायची नसते मित्रांनो. म्हणूनच तुम्ही जी घाई करता ना, अशी घाई करता, प्रश्न चुकवता तुम्ही, उत्तर चुकवतात. का चुकवतात? तुम्ही काय सवय पडली असते सरळ सरळ रस्त्याने जायची, पण पोलीस भरतीला प्रश्न फिरवले जातात कारण कॉम्पिटिशन किती वाढली तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 12वी पास होणारा विद्यार्थी पोलीस भरती लगेच करायला उतरतोय असं नाही. तो 10वी पासून प्रॅक्टिस करतो, तेव्हा जाऊन 12वीला पहिल्या भरतीमध्ये यशस्वी होतो. पण जर तुम्ही स्मार्ट प्रकारे अभ्यास करणार, मोठे मोठे पुस्तक वाचणार नाही, स्मार्ट प्रकारे अभ्यास करणार, तर येणाऱ्या भरतीमध्ये काही दिवसात तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. काही दिवसात. यासाठी छोटीशी प्रोसेस तुम्हाला सर्वांना माहिती आहे. याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले, पण चुकू द्या मित्रांनो, काही टेन्शन घेऊ नका. चुकू द्या, उत्तर चुकले तर काही हरकत नाही, पण तुम्ही प्रयत्न करताय यामध्ये मी समाधानी आहे. जोपर्यंत तुम्ही चुकणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही, आणि जोपर्यंत तुम्ही चुकले त्याच्यानंतर जर तुम्ही शिकले, नंतर भविष्यात कोणताही परीक्षा येऊ द्या तुम्ही कधीच चुकणार नाही मित्रांनो. व्हेरी गुड मित्रांनो, तुम्ही सुद्धा व्हेरी गुड, तुमच्यासाठी सुद्धा व्हेरी गुड, कारण तुम्ही प्रयत्न केला. फक्त प्रश्न पूर्ण वाचायला शिका, ऑप्शन पूर्ण क्लिक करा, आणि योग्य उत्तर तेच आहे जे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये दिलं. त्याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, काय? आवृत्ती दर्शक. आवृत्ती दर्शक संख्या विशेषण याचं योग्य उत्तर असणार आहे, कारण प्रश्नामध्ये घटक विचारला होता. घटक. ऑप्शन कसे फिरवले जातात बघितलं ना, प्रश्न सुद्धा फिरवला जातो, ऑप्शन सुद्धा फिरवला जातो. म्हणूनच मराठी व्याकरणाचा जबरदस्त प्रश्न संच, ज्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांचे सुद्धा प्रश्न आहेत, येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिशोबानुसार सुद्धा प्रश्न आहेत, आणि सर्व काही मिक्स त्यामध्ये आहे. असा जबरदस्त प्रश्न संच मराठी व्याकरणाचा तुमच्याकडे असला पाहिजे सराव करण्याकरिता. सराव तुमचा झालाच पाहिजे दररोजचा. प्रश्नपत्रिका जबरदस्त असतात मित्रांनो त्यामध्ये. पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलाय, माझ्याकडे बघू नका, प्रश्नाकडे बघा. त्याचं योग्य उत्तर काय आहे चेक करा, आणि त्याचं योग्य उत्तर पूर्ण प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर जेच आहे. व्हेरी गुड. बघा मी सांगतोय, प्रश्न वाचला नाही अजून मी, तरीही या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले. व्हेरी गुड मित्रांनो. प्रश्न काय बघा. प्रश्न आहे की त्याचे शेत चौकोन आहे ते खूप छान. त्याचे शेत चौकोन आहे खूप छान. त्याचे शेत चौकोन आहे खूप छान. थोडासा कन्फ्युजनचा प्रश्न तुम्हाला दिलाय, शेवटी खूप छान लावलंय, पण प्रश्न पूर्ण वाचायचा की त्यामधलं विचारलं काय आहे, आणि त्यामध्ये जे विचारलंय त्याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. लाईव्ह चॅट मध्ये सर्वजण बघतात, कोणाचे उत्तर चुकतात, कोणाचे उत्तर बरोबर येतात, पण काही टेन्शन घेऊ नका, बिंदास उत्तर द्या. चुकलं तरी काय हरकत नाही मित्रांनो. चुकल्यानंतर आम्ही तुम्हाला बोलणार आहे का, किंवा तुम्ही एक दुसऱ्याला ओळखता का कोणी? टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास उत्तर द्यायचे कमेंट बॉक्समध्ये. योग्य उत्तर तेच असणार आहे याचं जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिले. सर्वांचे योग्य उत्तर आले, सर्वांचे एकाचं सुद्धा उत्तर आतापर्यंत चुकलं नाही. असेच कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा, आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही सर्वजण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होणार आहे, लक्षात ठेवा. कारण तुमचा अभ्यास, तुमचा संघर्ष मी बघतोय. तुम्हाला दिवसभराचा शेड्यूल सुद्धा दिलेलं आहे, त्यानुसार अभ्यास करायचा सर्वांनी. आणि लेक्चर नंतर लगेच डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा आहे, ती सुद्धा सोडवायची रात्रीची. म्हणजे तुमचा दिवसाचा अभ्यास होतो, रात्रीचा लेक्चर होतं, आणि रात्री लेक्चर झाल्यानंतर लगेच पेपर सुद्धा होतो. म्हणजे तुमचा दिवसभर पूर्ण पॅक आहे. तेच याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो. काहीच एकाचं सुद्धा चुकलं नाही. त्याचं योग्य उत्तर तेच आहे, ऑप्शन क्रमांक ए, चौकोन. त्याचे शेत चौकोन आहे खूप छान. त्याचे शेत चौकोन आहे इथपर्यंत प्रश्न घेतला असता, पण कॉम्पिटिशन मध्ये थोडस काही विद्यार्थी कन्फ्युज होतात, म्हणून पुढे खूप छान लावून दिलं. काहीच फरक पडत नाही, जे विचारले ते सांगायचं फक्त. तुम्हाला विचारलं होतं आवृत्ती दर्शक संख्या विशेषण ओळखा, फक्त लगेच चौकोन, फिनिश. काय आजूबाजूला बघायचं नाही, फक्त प्रश्न पूर्ण वाचायचा, ऑप्शन नीट वाचायचे, आणि त्याचं योग्य उत्तर जे असेल ते क्लिक करायचं. सर्वांचं योग्य उत्तर, सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो, तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर आलंय. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर?
पुढील प्रश्न आहे की आमच्या गावात दुपदरी रस्ता बनला. आमच्या गावात दुपदरी रस्ता बनला म्हणजेच काय, 2 पदरी रस्ता बनलेला आमच्या गावामध्ये. आता आमच्या गावात रप मध्ये गाड्या जाणार. सर्वांचे योग्य उत्तर आले मागच्या टायमाला. या सुद्धा प्रश्न पूर्ण वाचा, ऑप्शन पूर्ण वाचा, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर असेल ते क्लिक करा आणि भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेले आहे. खूप छान मित्रांनो, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण चाललेलो आहोत. आणि हे विद्यार्थी योग्य उत्तर देतात का देता येते, कारण त्यांनी लेक्चर, त्यांना माहिती आहे संध्याकाळी लेक्चर या टॉपिकवर होणार आहे, म्हणून त्यांनी दिवसभर अभ्यास केला या टॉपिकवर. आणि लेक्चर नंतर प्रश्नपत्रिका सुद्धा ते देणार आहे. त्यामध्ये त्यांचे मार्क 92, 94, 96, 98 सुद्धा पडतात. आणि भरपूरसे टॅलेंटेड विद्यार्थी आहेत जे 100 पैकी 100 मार्क पाडतात. लेक्चर झाल्यानंतर जो पेपर होतो त्याचं मेरिट सुद्धा लावलं जातं. तुम्ही सर्वजण बघतात ग्रुपवरती आपल्या येत असतं मेरिट. का देतं मेरिट आणि ते विद्यार्थी एवढा मार्क का पाडतात, ते स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात मित्रांनो. स्मार्ट प्रकारे, त्यांच्याकडे काही मोठे पुस्तकं नाही तर ते स्मार्ट नोट्स मधून अभ्यास करतात, म्हणून ते चांगले मार्क पडतात. आणि व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचे योग्य उत्तर आलेले, सर्वांचे योग्य उत्तर तेच याचं योग्य उत्तर आहे जे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये दिलंय, तेच याचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी, आवृत्ती दर्शक. आवृत्ती दर्शक संख्या विशेषण. काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात, काय हरकत नाही, पण तुम्ही प्रयत्न करा मित्रांनो आणि परत परत ती चूक करू नका. प्रश्न वाचायला पूर्ण शिका. ठीक आहे, बघूयात पुढचा कोणता प्रश्न आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे की त्याच्यावर भरोसा ठेवू नको, तो दुहेरी तोंडाचा आहे. त्याच्यावर भरोसा ठेवू नको, तो दुहेरी तोंडाचा आहे. असे भरपूरसे विद्यार्थी किंवा लोक किंवा व्यक्ती तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यामध्ये मिळणार आहे, जे तुमच्याकडे सुद्धा गोड गोड बोलतील की नाही नाही तू करू शकत नाही, हे तू करणार नाही, हे तुझ्याकडून होऊ शकत नाही, हे असं भरपूरसे लोक तुम्हाला म्हणतील की तू प्रॅक्टिस करणं बंद करून टाक, तुझ्याकडून होऊ शकत नाही. पण दुसऱ्याकडे जाऊन म्हणतील की तो जोरदार प्रॅक्टिस करतो, तो यावर्षी होऊ शकतो, म्हणून मी त्याला डिमोटिवेट करून आलो. पण मोटिवेट व्हायचं मित्रांनो, मोटिवेट राहायचं. तुम्हाला कधी काय अडचण आली तर आपले 24 तास सेवा उपलब्ध असते. तुम्ही अर्ध्या रात्री कॉल करा, मला मोटिवेशनची गरज आहे, तुम्हाला सर्व काही सांगण्यात येईल मित्रांनो. 51 जणांची टीम दिवस रात्र तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. कधीही कॉल करा मित्रांनो, कधीही. ठीक आहे, चांगल्या प्रकारे उत्तर द्यायचे फक्त आणि दररोजचा अभ्यास पूर्ण करायचा. तुम्हाला कोणाचा बाप सुद्धा थांबवू शकत नाही. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्यापासून या वर्षी तुमचा रिझल्ट पक्का आहे, फक्त अभ्यास चांगल्या प्रकारे करा. दररोजचे पेपर सुद्धा द्या. याचं योग्य उत्तर द्यायचे मित्रांनो. व्हेरी गुड, सर्वांसाठी सर्वांचे योग्य उत्तर आलेले. एकाचं सुद्धा उत्तर चुकलेलं नाही आतापर्यंत, एकाचं सुद्धा. तुमचा जबरदस्त टॉपिक क्लिअर होतोय मित्रांनो. याचं योग्य उत्तर तेच आहे. काय, ऑप्शन क्रमांक बी, काय दुहेरी. त्याच्यावर भरोसा ठेवू नको, तो दुहेरी तोंडी आहे. दुहेरी तोंडाचा आहे म्हणजेच तो दोघांकडे बोलतो. आवृत्ती होते ना, 1, 2 दोघांकडे बोलतो म्हणजे दुहेरी. सर्वांचं योग्य उत्तर आलं. सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड. चांगला अभ्यास चालू तुमचा. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे की स्मार्ट नोट्स मधून अभ्यास करून विद्यार्थ्यांनी परीक्षेत षटकार मारले. स्मार्ट नोट्स मधून अभ्यास करून विद्यार्थ्यांनी परीक्षेत षटकार मारले म्हणजे कसाही प्रश्न येऊ द्या, त्यांनी प्रश्न आला की नाही आला डायरेक्ट योग्य उत्तर पटापट दिले. जसे की आता तुम्ही देताय बघा लाईव्ह चॅट मध्ये, प्रश्न आला की नाही आला या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले सुद्धा. व्हेरी गुड मित्रांनो. असंच तुम्हाला परीक्षेला षटकार मारणार आहे. तुम्ही परीक्षेमध्ये असंच प्रकारचे षटकार मारणारे का मारणारे, कारण तुम्ही स्मार्ट नोट्स मधून अभ्यास करता. प्रश्न पण तोच आहे की प्रश्न आहे की स्मार्ट नोट्स मधून अभ्यास करून विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये षटकार मारले. बघितलं तसा जबरदस्त प्रश्न होता आणि त्याचं योग्य उत्तर कसं खतरनाक आलेलं आहे. व्हेरी गुड मित्रांनो. अशाच प्रकारचा अभ्यास चालू ठेवा. मला पण तीच अपेक्षा आहे की तुम्ही मुख्य परीक्षेला, आता या परीक्षेला पण तुम्ही देताचे चांगले षटकार चौकी छक्के मारताय, पण मुख्य परीक्षेला सुद्धा तसंच करायचं. आणि तुमच्या मनातली भीती घालवण्यासाठीच आपण दररोज पेपर घेतो. सकाळ संध्याकाळ 2 टाइम पेपर असतो. जबरदस्त प्रश्नपत्रिका असतात, जबरदस्त उत्तर असतात. आपली टीम आहे, ती टीम तुमच्यासाठी खास प्रश्नपत्रिका तयार करते आणि ह्या टीमने तुमच्यासाठी जबरदस्त प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. लेक्चर झाल्यानंतर लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती लगेच, आता लेक्चर झालं ना आपलं, लगेच व्हॉट्सअपच्या ग्रुपवरतीच तो पेपर देण्यात येणार आहे. दररोज अपडेट असतो तो पेपर, म्हणून टेन्शन घेऊ नका. दररोजचा अभ्यास करा. काही अडचण आली बिनधास्त कॉल करा आम्हाला. आपली संपूर्ण टीम तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल आहे मित्रांनो. व्हेरी गुड, खूप छान उत्तर दिले. त्याचं योग्य उत्तर तेच असणार आहे, तेच जे तुम्ही सर्वांनी उत्तर दिले तेच याचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए, षटकार. याचं योग्य उत्तर तेच मित्रांनो, षटकार.
सर्वांचे योग्य उत्तर आले मित्रांनो, सर्वांसाठी व्हेरी गुड. जाणून घ्या, काय जाणून घ्यायचं तुम्हाला की हे विद्यार्थी पटापट उत्तर देतात आणि काही विद्यार्थी उत्तर चुकवतात आणि काही विद्यार्थी उत्तर देण्याची हिंमत सुद्धा करत नाही. का करत नाही? कारण ते अभ्यास कमी, स्वतःला कमी समजतात. मित्रांनो, कमी समजण्याची गरज नाही. तुम्हाला स्मार्ट प्रकारे अभ्यास करायचा या नोट्स मधून. या नोट्स आहे या 51 जणांच्या टीमने, एक किंवा दोन व्यक्ती नाही तर 51 जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून, दिवस रात्र अभ्यास करून, संघर्ष करून या नोट्स काढलेल्या आहे. या नोट्स तुमच्या यशाचे गुरुकिल्ले ठरणार आहे. लक्षात ठेवायची गोष्ट, जबरदस्त अभ्यास करून या नोट्स काढलेल्या आहे, दिवस रात्र मेहनत करून. जर तुम्ही या नोट्स घेतल्या तर तुम्हाला कोणते पुस्तक घ्यायची गरज नाही. पुस्तकीय भाषा यामध्ये नाहीये. किती सोप्या प्रकारे तुम्ही सर्वांनी उत्तर दिले, किती सोप्या प्रकारे तुम्हाला शिकवलं गेलं. अशाच प्रकारचे प्रश्न आणि उत्तरे सुद्धा आपल्या नोट्स मध्ये आहे. आणि नैसर्गिक भाषा, सर्व प्रकारचे पुस्तकं वाचून या नोट्स काढल्या जातात. मित्रांनो, गणिताचे नोट्स इतकी जबरदस्त आहे की तुम्हाला कोणतंच गणित नडणार नाही, एक सुद्धा गणित तुम्हाला नडणार नाही. सर्व प्रकारचे गणित यामध्ये आहे. सुटसुटीत मांडणी आहे, व्यवस्थित मांडणी, रचना करून दिलेली आहे. म्हणजे की आम्हाला माहिती आहे की तुम्ही कुठे अटकू शकता. कारण आम्ही या सर्वातून गेले, जिथं आज तुम्ही आहे तिथं आम्ही सुद्धा होतो. आणि आपल्या टीमचा प्रत्येक सदस्य तुम्ही जिथे बसले तिथे आम्ही आज होतो काही दिवसाआधी. पण आम्ही स्मार्ट प्रकारे अभ्यास केला आणि हेच स्मार्ट प्रकार तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला. मित्रांनो, स्टेप बाय स्टेप मांडणी. जर तुम्ही कुठे अटकलात तर तिथे असं बाण देऊन दाखवलंय की इथून असं जायचं आणि याचं योग्य उत्तर अशा प्रकारे काढायचं. एक जबरदस्त अशी मांडणी आहे यामध्ये, सुटसुटीत मांडणी जबरदस्त आहे यामध्ये. सर्व गोष्टी, कोणतीही नोट्स घ्या, बेस्ट ऑफर चालू आहे, त्या ऑफरचा फायदा घ्या. तुमच्या स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावरती कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज पाठवा. तुम्हाला सर्व काही सांगण्यात येईल. जबरदस्त नोट्स काही क्षणात तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. जबरदस्त नोट्स आहे, याचा अभ्यास केला तर तुमचे फिक्स आहे, तुम्ही सर्वजण, तुमचे एक सुद्धा मार्क जाणार नाही. आणि जाणून घ्या, जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना आपल्याला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन व्हायचंय. जाणून घ्या, व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपमध्ये तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. 1 रुपया सुद्धा तुमच्याकडून घेतल्या जात नाही. भरपूर गोष्टी दिल्या जातात, म्हणजे लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, अजून डिजिटल प्रश्नपत्रिका, ह्या सर्व गोष्टी मोफत दिल्या जातात. सर्व यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो. जाणून घ्या प्रोसेस कोणती, एकदम छोटीशी प्रोसेस. ती म्हणजे काय, हे बघा, हे काय आहे, हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल. जे तुम्ही आता पाहताय तेच चॅनल आहे हे. या चॅनलला तुम्हाला काय करायचं, फक्त सबस्क्राईब करा. लाल कलरचं जे बटन दिसतंय त्या लाल कलरच्या बटनावरती क्लिक करा, म्हणजे चॅनल सबस्क्राईब होईल. त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती तो स्क्रीनशॉट शेअर करून द्या. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. कळालं तुम्हाला? भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप होती, कारण तेथे या टॉपिकवर आणि सर्व काही टॉपिकवर, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, भूमिती, या सर्व टॉपिकवर आपल्या टीमने जबरदस्त अशी प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. लेक्चर झाल्यानंतर लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुप होती लगेच येत आहे डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका. म्हणून सर्वांनी ती प्रश्नपत्रिका सोडवायची, मागे कोणी राहणार नाही. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप होती मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.